हो. आज तुम्ही इथं आला होता. करमाळा येथील त्या धनगर बांधवावर खुनी हल्ला झाला होता. त्यांची भेट घेतली. काय नेमकी भूमिका असणार आहे तुमची? हा हल्ला अमानवीय आणि अतिशय क्रूर आहे. महाराष्ट्राला आणि मानवतेला काळिंबा फासणारा हल्ला आहे. आमच्या जनाबाई चंदाबाई मोठे या आईला एवढा जोरात घाव घातलाय की त्यांच्या डोळ्याच्या बाजूला पूर्ण फ्रॅक्चर झालंय. बोलता सुद्धा येत नाही, तोंड सुद्धा उघडता येत नाही. 4 दिवस रक्ताच्या उलट्या होत होत्या. आणि अशा स्थितीमध्ये बारामतीच्या या हॉस्पिटलमध्ये आजही त्या जीवन मरणाशी संघर्ष करतायत. हा हल्ला भ्याड हल्ला होता. हा हल्ला अतिशय अमानवीय हल्ला होता आणि त्या हल्ल्याचा मी निषेध करतोय. परंतु समग्र महाराष्ट्रामध्ये मेंढपाळ बांधवांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. गंगाखेडला सुद्धा मोठा दरोडा झाला, तिथं सुद्धा मेंढपाळावरून हल्ला झाला आणि हा सुद्धा हल्ला त्याच धर्तीवरती झालेला आहे. आता या हल्ल्याचे जे हल्लेखोर आहेत त्यांचा उद्देश काय याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ते कुणाच्या अँगलने आले होते, कसे आले होते, त्यांनी हल्ला का केला, बेकसूर मेंढपाळांना त्यांनी मारहाण का केली, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण या घटनेत त्यांच्या शेतीच नव्हती असं समजतंय. जे काही 8 आरोपी आहेत त्यांची शेती नाहीये. त्यांची शेती नाही तरी सुद्धा तिथं कुणी आमचं कोकरू गेलेलं नाही. मग तो हल्ला केला कशासाठी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे सुनियोजित कट करून मला जे दिसतंय ते आमच्या मोठ्या आईचं अल्पवयीन मुलगी होती, तिच्यावर सुद्धा हल्ला केलाय. त्यांचा मुलगा होता, त्यांच्यावर हल्ला केलाय. कुठंतरी सुनियोजित कट करून करमाळ्यात त्या दिवशी मेंढपाळांचं हत्याकांड घडवायचं होतं का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. आणि या हत्याकांडाच्या आडून महाराष्ट्रात काय अस्थिरता निर्माण करायची होती का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून कुणीतरी याच्या माग मास्टर माइंड आहे का, याची सुद्धा चौकशी राज्य सरकारने केली पाहिजे. या सगळ्या आरोपीवरती मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. तात्काळ त्यांच्यावर मोक्याची तरतूद लागली पाहिजे. कारण त्यांनी अल्पवयीन मुलीला सुद्धा सोडलं नाही. त्या मुलीला सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी भाषा वापरली की केळाच्या शेतीत वडा. म्हणजे त्यांना बलात्कार सुद्धा करायचा होता का आमच्या लेकीवर, हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी निर्माण होतोय. त्याच्यामुळे या घटनेकडं अतिशय संवेदनशीलतेने गृहमंत्र्यांनी बघावं. दुर्दैव वाटतंय की घटना होऊन एवढे दिवस झाले तरी राज्याचे गृहमंत्री या पीडित कुटुंबाला भेटायला आले नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या मेंढपाळ बांधवावरील हल्ल्यास संदर्भात कधी अधिवेशनात भूमिका मांडली नाही. आणि भटकंती करणाऱ्या आमच्या मेंढपाळ बांधवांना असुरक्षित जीवन जगावं लागतंय. त्यांना स्थिर उद्योग दिला जात नाही. आमच्या महाराष्ट्रामध्ये गोशाळेला 2-2, 5-5 कोटी अनुदान दिलं जातं. पण आमची भटकंती थांबवण्यासाठी आम्हाला उद्योगाचा दर्जा दिला जात नाही. आम्ही मेक इन इंडियात येत नाहीत. आम्ही मेड इन इंडियात येत नाहीत. आम्हाला सुद्धा उद्योगाचा, इंडस्ट्रीचा दर्जा द्यावा, जमीन द्यावा, आमची भटकंती थांबवावी, करोडो रुपये अनुदान द्यावं. अशा प्रमाणे भटकंतीमध्ये आमचा जीव जाणार आहे, त्याच्या पलीकडे काही होणार नाही. कारण महाराष्ट्रात आता मेंढपाळ आणि भटकंती करणारे छोटे मोठ्या ज्या जाती आहेत त्या सुरक्षित राहिलेल्या नाहीत. धुळेला सुद्धा आपण बघितलं असेल, सामूहिक मॉब लिंचिंग झालं. त्याच धर्तीवरती करमाळ्याला मेंढपाळ बांधवांचं मॉब लिंचिंग झालेलं आहे. आणि निशस्त्र असलेल्या आमच्या बांधवावरती, आया बहिणीवरती जीव घेणा हल्ला करून त्यांचा असणारं नागवण्याचा किंवा त्यांना संपवण्याच्या उद्देशाने हा क्रूर हल्ला करण्यात आलेला आहे. त्या सगळ्यांवरती मोका लागला पाहिजे. पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय मिळाला पाहिजे. उच्च दर्जाचा त्या ठिकाणी त्यांचा इलाज झाला पाहिजे. आणि या कुटुंबातील एका सदस्याला, त्यांच्या कुटुंबातील जे सदस्य त्यांना शासकीय नोकरी मिळाली पाहिजे. आणि त्यांची जी काही नुकसान भरपाई आहे ती सुद्धा त्या ठिकाणी भरून दिली पाहिजे. अद्यापपर्यंत दुर्दैव वाटतं की आमच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता योजना आहे, तात्काळ त्या ठिकाणी मदतीची अनेक स्रोत आहेत. 1 रुपयाही सरकारने मदत केलेली नाही, त्याची घोषणाही केली नाही, त्याची दखलही घेतलेली नाही आणि साधी एक पोस्ट सुद्धा केलेली नाही. याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. म्हणून मी इशारा देतोय, जर मेंढपाळ बांधवांना या महाराष्ट्रात कुणी जर एकटं समजत असेल
तर त्या कुणालाही आम्ही सोडणार नाहीत. या प्रकरणातल्या आरोपीवर जर कठोर कारवाई झाली नाही तर राज्यभर मेंढपाळ बांधवाला घेऊन आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. ही पहिली घटना नाही, राज्यात अनेक ठिकाणी मेंढपाळ बांधवावरती हल्ले झालेत. याच्यासाठी एक सखोल आणि मोठा त्या ठिकाणी कायदा करण्याची सुरक्षेची गरज आहे आणि तो कायदा मेंढपाळ बांधवासाठी आणि भटकंती करून पोट भरणाऱ्यासाठी गरजेचा आहे. आमची भटकंती किती दिवस चालणार आहे हा प्रश्न मी सरकारला विचारतोय. आज या आमच्या मेंढपाळ बांधवांचा वाली कुणीच राहिलेला नाही. सरकारला आमचे मतं लागतात, सरकारला आम्ही लागतो, परंतु सरकार आमच्या सुरक्षेसाठी एकही पाऊल उचलत नाही. हेच चित्र याच्यामधून दिसतंय आणि म्हणून या घटनेच्या संदर्भात ऑल इंडिया पॅंथर सेना गांभीर्याने पाहत आहे. आज मी सांत्वनपर त्या ठिकाणी भेट घेतली. अतिशय दुर्दैवी चित्र आहे. आमची आई बोलू शकत नाही. तिच्या मनावर एवढा आघात झालाय की तिच्या डोळ्यातून पाणी सुद्धा थांबत नाही. ती बिचारी एवढी भयभीत झाली की मी काय गुन्हा केलाय. पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करणारा हा समाज तो विचारतो की आमचा गुन्हा काय. अचानक 8-10 लोक येतात, नशामध्ये असतात, काट्याला खणपुसा असतात आणि काट्या सुद्धा अशा फिरू फिरू मारतात क्रिकेट खेळल्यासारखं. अरे आम्ही या ठिकाणची अतिशय हालाकीची परिस्थिती असलेली जमात आहे. आमची परिस्थिती बिकट आहे. आम्ही परिस्थितीत भाकरीसाठी झुंज देणारे लोक आहेत आणि अशा परिस्थितीत तुम्ही जर आम्हाला मारणार असाल तर हे आम्ही खपून घेणार नाहीत. हा इशारा आहे राज्य सरकारला की या घटनेची तात्काळ दखल घ्यावी. याच्या मागे कुणी मास्टरमाइंड आहे का त्याची चौकशी व्हावी आणि SIT मार्फत सुद्धा चौकशी करून पुन्हा मेंढपाळ बांधवावर महाराष्ट्रात अन्याय होणार नाहीत याची सरकारने दखल घ्यावी.